भिवंडी तालुका वलगांव के वलपाड़ा कैलाश नगर में दैनिक स्वराज्य तोरण मराठी न्यूज़पेपर के मुख्य कार्यालय पर आज दिनांक 2 नवंबर 2025 को हर वर्ष की तरह इस वर्ष भी दैनिक स्वराज्य तोरण मराठी न्यूज़पेपर के वर्धापन दिन के शुभ अवसर पर दैनिक स्वराज्य तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक सम्माननीय श्री डॉक्टर किशोर बलिराम पाटिल द्वारा मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण के पत्रकारों को दीपावली की मिठाई व हेलमेट वितरण किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ पत्रकार अरुण मिश्रा, फकरे आलम, आचार्य सूरजपाल यादव, संतोष चौहान, डॉक्टर श्री मनीलाल रतिलाल शिंपी, असद कासमी, अबू बकर, राजेंद्र कबाड़ी, संजय भोईर व उनकी पूरी टीम तथा अशोक पाटोले, कुसुमताई देशमुख, मेहंदी हसन, इमरान मंसूरी, नीलम तिवारी, परवीन खान, मंजू गुप्ता, रेशमा अंसारी, सोमनाथ बालाराम ठाकरे, अफसर खान, लवलेश सुतार, श्रीनिवास श्री मल्ले के साथ साथ भारी संख्या में भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण भागों के पत्रकार उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर मराठी लाइव न्यूज द्वारा संपादक डॉक्टर किशोर पाटिल को विशेष सत्कार किया गया। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल सर ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बलिराम पाटिल यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी 17वा वर्धापन दिन सोहळा जो दैनिक स्वराज्य तोरणचा त्या निमित्ताने पत्रकारांसाठी हेल्मेट आणि मिठाईचं वाटप आज आपण या ठिकाणी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अर्थातच स्वराज्य तोरणचं मुख्य कार्यालय दैनिक स्वराज्य तोरणचं कैलासनगर वळपाडा या ठिकाणी डॉक्टर किशोर पाटिल यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत। त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। यांच्या शुभ हस्ते त्याला मायेची शॉल देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान आहे। त्यानंतर संतोषजी चव्हाण साहेब मायेची भगवी शॉल दिली जात आहे, वतीने केला जात आहे। सोबतीला असणारे सूरजपाल यादव आज वेगळ्या एकदम याच्यामध्ये दिसत आहेत। त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकारांच्या वतीने केला जातोय। दैनिक स्वराज्य तोरण के 17वें वर्धापन दिन के अवसर पर आज जो ये दिवाली स्नेह सम्मेलन का आयोजन किया गया है, मैं दिल की गहराइयों से आप सभी को जो लोग यहाँ उपस्थित हैं बधाई देता हूँ और अभिनंदन करता हूँ। दोस्तों, दैनिक स्वराज्य तोरण चैरिटेबल ट्रस्ट सदैव समाज सेवी कार्यों में अग्रणी भूमिका निभाता रहा है और दैनिक स्वराज्य तोरण के संपादक आदरणीय किशोर बलिराम पाटिल जी हम लोगों के साथ में मिलके हम सभी को एक मंच पे लाने का प्रयास सदैव से करते रहे और उसी का नतीजा है कि आप सब यहाँ एकत्रित हुए हैं। ये मिठाई या हेलमेट तो एक बहाना है लोगों को एक साथ मिलके अपनी अपनी बातें रखने का और एक दूसरे से मिलने का मौका जो मिला है, मैं इसके लिए डॉक्टर किशोर बलिराम पाटिल जी को धन्यवाद देता हूं और आगे भी कामना करता हूं कि इसी तरह से हमारा कारवां जो है सबको लेकर चलने का चलता रहे। मैं इसी के साथ अपनी बातों को और सब खड्डों से गुजरते हुए रास्ते की कठिनाई से गुजरते हुए यहाँ आए हैं और इनकी दावत पर आए हैं और ये इनका बहुत बड़ा बड़प्पन है कि हमेशा बारिश से पहले रेनकोट और उसके बाद हिफाजत के लिए बारिश से बचने के लिए रेनकोट और हादसों से इन खड्डों वाले शहर के हादसों से बचने के लिए हेलमेट हर साल देते हैं। ये और 17 साल हो गए इनके अखबार को और एकमात्र ऐसा भिवंडी का दैनिक अखबार है
या मैं समझता हूँ थाना डिस्ट्रिक्ट का एक पहला अखबार है जो लगातार निकल रहा है और गवर्नमेंट लिस्ट पर है और एक्रीडेटेड ये इसके एडिटर है। ये बहुत बड़ी बात है और हम सब ने कोशिश करना चाहिए कि गवर्नमेंट के लिस्ट पर हमारे अखबार आए और हमें भी मान्यता प्राप्त पत्रकार बनने का सौभाग्य नसीब हो। ये सबने कोशिश करना चाहिए। आज के इस अवसर पर हिंदी ज़रा अच्छी नहीं है मेरी, लेकिन कोशिश कर रहा हूँ। इस अवसर पर हम सबका ये कर्तव्य है कि जिस तरह से ये हमारा ख्याल रखते हैं वैसे एकमात्र जो अखबार है हमारा भिंडी का, उसका हम ख्याल रखें और अपनी खबरें इनके साथ शेअर करते रहें। सन्मान केला जात आहे याला मार्ग आहे। मराठी लाईव्ह न्यूज मनीलाल सिप्पी सरांच्या वतीने त्यांना एक सन्मान पत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जातोय। आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। अनेक पुरस्कार आणि आज 17 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। मी प्रिंट मीडियाचा संपादक असल्यामुळे मला माहिती आहे की किती त्रास होतो, आपल्यालाही माहिती आहे किती त्रास असतो की लोक म्हणतात की जर कोणाला बरबाद करायचं असेल तर राजकारणात उतरवा, नाही तर पेपर चालू करायला लावतात। आणि तशी ही वेळ म्हणजे आपण स्वतःने रिस्क घेऊन आपण सगळेजण कार्य करत आहोत। दादा तुम्हाला 17 नाही आम्हाला 17व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बघायचा, तो पण आम्ही असतो तर ठीकच आहात तुम्ही असाल, त्याला आमचे सगळ्यांचं आयुष्य तुम्हाला लाभो ही भगवंताचरणी मी प्रार्थना करेन। आणि तुम्हाला पुन्हा एकदा राजेंद्र पाटलांनी सांगितलं की दादा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्त काहीतरी देत असतात, तर दादा देणारे झाले। आपण तुम्ही आम्ही घेणारे जरी असलो पण एक दिवस तुम्ही आम्ही पण देणारे होऊ त्यांच्या पाठीपाठी। आणि आपल्यातलाच एक माणूस आपल्याला काहीतरी देतो, ते काय करतात, काय वस्तू किती किमती त्याचा विचार न करता प्रत्येक वेळेस आपण ज्या राजकारण्यांना मोठं करतो आपल्या वृत्तपत्रातून, आपल्या बातम्यांमधून किंवा आणखी काही, त्यांना ज्यांना आपण प्रसिद्धी देतो त्यांना तुमचा पत्रकार दिवस समजत नाही ना, तुमचा पावसाळा समजत नाही, हिवाळा समजत ना, उन्हाळा समजत, पण आपलाच माणूस आपली काळजी करतो। आणि म्हणून मी मगाशी खेद व्यक्त केला की आपल्या माणसांनी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे। पुढच्या वेळेस नक्कीच आपले पत्रकार बांधव जे आज नाहीत ते नंतर त्याचे विचार करतील आणि दखल घेतील असं समजून पुन्हा एकदा मी किशोरदादांना समृद्धीचं भरभराटीचं पुढील आयुष्य लाभो आणि 17व्याचा 17वा कसा बघायला मिळेल, 71 होता उलटा झालं पाहिजे ना, तो 71वाही बघायला मिळो हीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो। दैनिक स्वराज तरुण के संपादक मेरे बहुत ही अच्छे दोस्त किशोर पाटिल। 17 साल प्रिंट मीडिया के लिए हम सभी समझते हैं कि इसमें क्या हालत होती है। एक बार इनके लिए जोरदार तालियां हो जाए। और मैं सभी को देर से दिवाली की शुभकामनाएं भी देता हूँ। उम्मीद करता हूँ कि आने वाले दिनों में जब भी जहाँ भी जरूरत पड़ेगी हम सभी उनके साथ खड़े रहेंगे। हेलमेट मिलना, मिठाई मिलना, वो रेनकोट मिलना, वो सब अलग बात है। ये हमारा एक परिवार है, हम सभी लोगों को एक साथ कहीं ना कहीं खड़े रहना चाहिए। लाने की कोशिश करते रहते हैं और कुछ उपहार दे करके लोगों को एक मिनट लाते हैं। हम सबका भी दायित्व है कि किशोर पाटिल साहब जहाँ भी किसी को पत्रकार को बुलाएं और पहुंचे और इसके लिए तो अपनी भूमिका निभाए। दैनिक स्वराज तोरण आज 17 वर्ष से लगातार चल रहा है और किशोर पाटिल जी पत्रकारों को एक मंच पर लाने का हमेशा प्रयास करते रहते हैं और कुछ करते रहते हैं। अखबार स्वराज तोरण के 17वें सालाना प्रोग्राम के मौके पर हम दिली खुशी और फख्र के साथ इसके मोहतरम एडिटर किशोर बलिराम पाटिल साहब को समीने कल्ब से मुबारकबाद पेश करते हैं। 17 बरस का ये सहाफ़ी सफर अवामी खिदमत, सच्चाई और समाजी जिम्मेदारी का रोशन नमूना है। स्वराज तोरण ने हमेशा आवाम के मसाइल को बेखौफी के साथ उजागर किया है, हक और इंसाफ की आवाज़ बनकर उभरा और समाज में बेदारी को मस्बत सोच पैदा करने में नुमाया किरदार अदा किया। इस मौके पर काबिल जिक्र बात यह है कि किशोर बलिराम पाटिल साहब ने सहाफ़ी बरादरी के लिए एक खूबसूरत कदम उठाते हुए कभी छतरियाँ, कभी रेनकोट,
और आज हेलमेट तकसीम करके उन्होंने तकसीम का प्रोग्राम किया, जो उनके कई सहाफियों के लिए जो मोहब्बत, ख्याल और तहफ़्फ़ुज़ के जज्बे की बेहतरीन मिसाल है। ये इक़दाम इस बात का सबूत है कि वो न सिर्फ एक कामयाब एडिटर हैं, बल्कि अपने हमपेशा रफ़क़ा के हकीकी खैर ख्वाह भी हैं। हम सब दुआगो हैं कि स्वराज तोरण इसी तरह तरक्की के मनाजिल तय करता रहे, हक़ व सदाकत का ये परचम बुलंद रहे और किशोर बलीराम पाटिल साहब की क़यादत में सहाफ़त के इस कारवां को नई कामयाबियाँ मिलती रहें। इसी के साथ हम सभी हाज़रीन के लिए यहाँ से ये तहरीक भी मिलनी चाहिए कि दीगर अखबार के एडिटरान जो यहाँ पर मौजूद हैं या मुदीरान, गाहे बगाहे अगर शहर के किसी हिस्से में इस तरह के प्रोग्राम करके शहर के मसाइल पर भी चर्चा कर लिया करें, या किस तरीके से सहाफत के मायार को बुलंद किया जाए, या भिवंडी शहर के सहाफ़ी बरादरी के मसाइल को किस तरह से हल किया जाए, तो शायद ये एक साथ ये तहरीक आगे बढ़े और हर एक के मसाइल पर गौर करने का मौका मिले और अपने शहर की तामीर और तरक्की के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म तैयार हो सके। मैं समझता हूँ कि आज के इस प्रोग्राम से ये सबक भी हमें मिल रहा है और ले जाना चाहिए। और उसी के साथ आज के इस खुसूसी प्रोग्राम में जो तकसीम हेलमेट का प्रोग्राम है, हमारे शहर में बहुत सारे हादसे, सड़क हादसे से जुड़े हुए हम सब जानते हैं। रोजाना हमारी खबरों की सुर्खियां और जीनत बनती रहे ये हादसे, उसके अंदर बहुत बड़ा मुमिद माउन हमारा ये हेलमेट का इस्तेमाल करना और दूसरों को हेलमेट इस्तेमाल करने की तरगीब और हिदायत देना। आज की इस प्रोग्राम से तहरीक भी मिली है। हमें ये यकीन दिलाना चाहिए कि हम खुद भी अपने तहफ़्फ़ुज़ के लिए हेलमेट पहन करके सफ़र करें। खासतौर से हमारी नौजवान नस्लों को भी हम इस बात का पाबंद करें कि वो जो सड़क के और हादसा से बचने के जो उसूल और क़वाइद और ज़वाबित हैं उसका पालन किया जाए, ताकि हादसा से बच सकें, माजूरी से बच सकें और हमारी जानों का तहफ़्फ़ुज़ मिल सके। दैनिक स्वराज्य तोरणचा 17वा वर्धापन दिन आणि या 17 वर्षाच्या पिरियडमध्ये कारकिर्दीमध्ये अनेक चढ उतार पाहिलेले, याचा संपूर्ण प्रत्येक या ठिकाणी आपले जे वक्तव्य त्यांनी नमूद केला आणि कमी जास्त माहिती आहे तर त्यांनी पुरवली आपल्या राजेंद्र पाटील साहेबांनी। माझ्यासाठी काय उर्वरित ठेवलेलंच नाहीये, परंतु इतक्या मोठे गहन विषय आहेत ते सर्व विषय त्या पेपरामध्ये ज्यांनी नमूद केले ते म्हणजे आपले डॉक्टर किशोर बलिराम पाटील साहेब। गेली 17 वर्षे अतिशय प्रखरतेने आणि निष्ठेने समाजसेवेचं व्रत त्या ज्यांनी घेतलेलं आहे, त्या समाजसेवेच्या व्रतामधूनच आपला दैनिक वर्तमानपत्र चालवतात आणि आपल्या पत्रकार बंधूसाठी दरवर्षी काही ना काही योजना ते राबवतात। त्यामध्ये हेल्मेट असेल, मिठाई असेल, रेनकोट असेल, कारण आता 2 महिन्यापूर्वी त्याचा एक कार्यक्रम केला, रेनकोट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता 2 महिन्यात आता हेल्मेट वाटतात। आता हेल्मेट, रेनकोट हे आपल्याला माहिती आहे का, हा पत्रकार जो बंधू आहे हा ऊन पाऊस वारा काही पाहत नाही, दिवस रात्र काही पाहत नाही, जिथे जिथे बातमी असेल तिथे तो पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तत्परतेने पोहोचण्याचा प्रयत्न करतो। मग याच्यामध्ये आपल्या भिवंडीच्या रस्त्याची हालत काय माहिती आहे, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नुकतं 2 दिवसापूर्वी पाईपलाईन येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, जो बाईकवर होता, एका टेम्पोन त्याला उडवला आणि तो जागी त्या ठिकाणी मरण पावला। अशी अनेक घटना आहेत। त्यांनी सांगितलं का त्या डॉक्टरचा त्या मृत्यू झाला, अशी अनेक घटना आहेत। त्या घटनेतून आता घटनाला काय आपण थांबवता येत नाही, परंतु त्यापूर्वी वाचण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न आपल्या किशोर पाटील, डॉक्टर किशोर पाटीलच्या माध्यमातून हे सर्व ते करत असतात। त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो। असे अनेक कार्यक्रम ते राबवित असतात, जास्त वेळ न दौडवतात। फक्त विंदा कर्णिकेचं एक वाक्य मला आठवतं, ज्यांनी म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे। हा जो दातृत्व गुण आहे, हा दातृत्व गुणचा ठेका फक्त किशोर पाटलांनी घेतलेला नाहीये, तर आपण देखील देणाऱ्यामध्ये समाविष्ट आहे। आपल्या ऍडव्होकेट संतोष चव्हाण यांनी साहेबांनी सांगितलं की आपण देखील देण्याचा प्रयत्न करावा, कारण देणे ही म्हणजे ही भारतीय संस्कृती आहे। देतच राहावं आपण, देण्याचा किंवा प्रयत्न करावा, तर त्यांचा हा कित्ता इतरांनी गिरवावा असं मला वाटतं। आणि एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हेल्मेट का वापरायचं, मी हेल्मेटच्या बाबतीत नेहमी बोलतो की हेल्मेट सर बरेच वेळ असतं की सर आताच जायचे पोलिसांना विकत बाजार करायला जायचे, काय हेल्मेट घालायचं, कशाला हेल्मेट पोलिसांना, परंतु हेल्मेट वापरणं म्हणजे काय आहे नेमकं त्याचं महत्वाचं आहे की जगाच्या आपण प्रत्येक आपले एव्हरी पार्ट ऑफ बॉडी एक्सचेंज करू शकतो।
आपल्या शरीराचे प्रत्येक आपण बदल करू शकतो, हृदयाचे बायपास करू शकतो, परंतु जगाच्या कोणत्याही दवाखान्यामध्ये मेंदू ठेवलेला नाहीये, मेंदू कुठेही एक्सचेंज होत नाही. म्हणून आपल्या मेंदूचं संरक्षण करण्यासाठी हेल्मेट वाटप करा. आणि खरोखर चांगला योग साधला की आपण या ठिकाणी हेल्मेट वाटप करतात. आपल्या पत्रकार बंधूंनी या हेल्मेटचा प्रचार करताना सांगावा की आमचं स्वराज्य तोरण किंवा पत्रकार संघाच्या मार्फत आम्ही स्वतः हेल्मेट वापरत आहोत. तर प्रत्येक पालकाने, प्रत्येक या ठिकाणी नागरिकाने हेल्मेट वापरून आपला स्वतःचा जीव वाचवायचा आहे, स्वतःचे आरोग्य ठेवायचे आहे. एवढं बोलून या ठिकाणी किशोर पाटील साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि आमच्या नुकताच 26 ऑक्टोबर रोजी अंबनेर येथे पूज्य साने गुरुजींच्या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये त्या ठिकाणी एक मराठी चॅनल न्यूज, महाराष्ट्र न्यूजचा वर्धापन दिन होता. आणि त्या महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल तर्फे खान्देश विभागामार्फत तर एक सन्मान कर्तृत्वाच्या ज्या ज्या विभागात चांगलं काम करतात अशा सर्व प्रत्येक क्षेत्रातल्या गुणवंतांच्या कर्मयोगींचा सन्मान केला जातो, पुरस्कार दिला जातो. आणि 26 तारखेला त्या ठिकाणी किशोर पाटील साहेब उपस्थित नव्हते, त्यांना देखील आमच्या खानदेशच्या मातीमध्ये साने गुरुजींच्या मातृभूमीमध्ये एक सन्मान कर्तृत्वाच्या म्हणून त्यांना त्यांच्या कला क्षेत्रामध्ये सन्मान झाला. आणि तो सन्मान ते नव्हते, त्यांच्या वतीने मी स्वीकार केला आणि तो त्यांना ठिकाणी सुपूर्द केला. आपण सर्वांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. खूप खूप धन्यवाद साहेब. अशीच आपली प्रगती हो. कोणतेही वृत्तपत्र चालवणं आजच्या आधुनिक युगामध्ये ज्याचा वाचक वर्ग कमी झालेला असताना फार मोठं आव्हान असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये किशोर पाटील यांनी तब्बल 17 वर्ष हे स्वराज्य तोरण हे यज्ञ सुरू ठेवलेला आहे की ज्या माध्यमातून भिवंडी शहर असेल, ग्रामीण असेल, त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील प्रश्न आणि समस्या मांडण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. त्यांच्या या कार्यास भविष्यात सुद्धा असं यश लाभत राहो आणि या निमित्तानं त्यांच्या हातून अनेक उपक्रम पत्रकार बांधवांसाठी घडत राहोत अशा सदिच्छा मी त्यांना भिवंडी महानगर पत्रकार संघाच्या वतीनं तमाम सर्व आमच्या सहकारी पत्रकारांच्या वतीनं देतो. आणि ते तंत्र जय महाराज. अगदी ड्रेस कोड मध्ये झालेला आणि बऱ्याच जणांचे फोन आले. त्यांचा आपण स्वागत बघतोय. चांगलं लिखाण भिवंडी प्रतिनिधी संजयजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी आणि भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकार हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार भिवंडी मद्रेशीर प्रतिनिधी आहेत, त्यांनाही विनंती करतोय आपण या. त्यानंतर अनिलजी गजरे यांनाही विनंती करतोय. जय हेल्मेट आणि बकरे आलम सर आपण एक पुढे या. असद काश्मी सर यांना आगे चलो आगे उधर से जाओ. मीडिया नीलम तिवारी पत्रकार क्या डबल है, 2 नाम दिया इधर कैसा. त्यानंतर रेश्मा अंसारी भिवंडी दर्पण TV न्यूज अग्रले पताळे साहेबांना विनंती करतो आपण पुढे या. त्यानंतर विश्वकर्मा सहारा टाईम सुनील पांडे अनिल गजरे या सर नाही येते ना. SS न्यूज माझं की आपण पुढे या. ती माझा भिवंडी प्रतिनिधी अरविंद तुमचा गाणं या ठिकाणी दैनिक स्वराज्य तोरण
पत्रकारितेमध्ये गेले अनेक वर्षापासून कार्यरत असणारे आमचे सर्वांचे प्रिय मित्र दैनिक स्वराज्य संपादक किशोर पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून या भिवंडी तालुक्यातील सर्व पत्रकारांना निमंत्रित करून आपल्या परीने त्यांना जे काही समजा भेटवस्तू देता येईल ती भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत असतात। निश्चितच हे वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण की प्रत्येकाला हे जमेलच असं नाही आहे। परंतु जर इच्छाशक्ती जाणती असेल आणि मला हे माझ्या पत्रकार बांधवांपर्यंत काहीतरी छोटीशी भेट द्यायची असं जर मनाने ठरवलं तर कोणाला अशक्यही नाही आहे। परंतु या ठिकाणी निश्चितच कोण कोणत्या ठिकाणी राहतोय, कोणत्या गावामध्ये राहतोय, परंतु किशोरदादावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी निमंत्रण दिल्यानंतर सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात। दैनिक स्वराज्य तोरण आहे, साप्ताहिक, मासिक, सर्व जे वृत्तपत्र आहेत ते याचं समजू शकतो, परंतु दैनिक काढणं रोजच्या रोज आणि तेही एखाद्या भिवंडी तालुक्यातील एक दुर्गम खेडेगावातील एक पत्रकार दैनिक स्वराज्य तोरण या नावाने दैनिक काढतोय आणि हे दैनिक काढत असताना कशा पद्धतीने काही त्रास जो होतो, मानसिक त्रास जो होतोय हा मानसिक त्रास त्यालाच माहिती असतो, परंतु नाही म्हणजे हे व्रत आता घेतलेलं आहे, त्यामुळे हे व्रत मला पूर्ण करायचं आहे आणि रोजच्या रोज माझं वृत्तपत्र आहे ते सर्व सामान्य नागरिकांपासून ते अगदी मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या नजरेसमोर राहिलं पाहिजे याकरिता सातत्याने प्रयत्न करत असतात। निश्चितच मी म्हणेन हे सर्व करत असताना ही जी काही सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारांना आपलंसं म्हणून त्यांना जे काही भेटवस्तू देण्याचं जे काही त्यांचं मन मोठं आहे या म्हणून या सर्वांच्या वतीनं मी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक आमचे मित्र किशोर पाटील यांना निश्चितच निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना। किशोर पाटील हे गेले अनेक वर्षापासून पत्रकारितेतील सहकारी आहेत आणि आजच्या या डिजिटल युगात एक प्रिंट मीडिया चालू ठेवणं, एक दैनिक चालू ठेवणं पाहिजे एवढी सोपी गोष्ट नाही, पण आज प्रिंट मीडियाचा आवाज भिवंडीमध्ये बुलंद ठेवला तर निवड किशोर पाटील, त्यामुळे किशोर दादाचे अगदी मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार। तसे पत्रकारिता करत असताना एक सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आपले सहकारी पत्रकारांचं काही देणं लागतो या भावनेतून त्यांनी दरवर्षी उपक्रम राबवतात, तर ही तारेवरची कसरतच आहे। कुठून उपलब्ध करतात ते काय करतात हे त्यांना माहिती, पण ते पत्रकारांपर्यंत पोहोचवतात हे फार महत्त्वाचं। तर हे उपक्रम नेहमी त्यांनी यापुढे चालू ठेवावे, आमचं त्यांना शुभेच्छा आहे। एवढं बोलून मैं त्यांना खूप खूप शुभेच्छा देते, धन्यवाद देते। आज का ये दिवाली मिलन समारोह था, बहुत ही अच्छा था और देने वाले की जो सोच है वो भी बहुत अच्छी थी। जीवन बचाने का प्रयास मतलब हेलमेट देकर किया गया, साथ ही मिठाई भी दी गई। बड़ी खुशी की बात है। भिवंडी शहर के सभी पत्रकारों की तरफ मैं इन्हें इनके परिवार को शुभकामनाएं देता हूं। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित झालेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला। गेल्या 17 वर्ष दैनिक सुरू आहे आणि सातत्याने मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सुरू आहे। माझं एकच मत असतं की ज्याप्रमाणे राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी देत असतात, त्याचप्रमाणे तोच उद्देश समोर ठेवून माझ्या पत्रकारांना काहीतरी द्यावं, जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। आणि त्या हिशोबाने मी पावसाळा आला तर रेनकोट देतो आणि वर्धापन दिनाला हेल्मेट वाटप करतो, जेणेकरून त्यांची सुरक्षितता कुठेही त्यांना न्यूज कव्हर करायची असेल तर ते पावसाने असो का उन्हाळा असो ते आपली सुरक्षा करू शकतात, हा एक उद्देश असतो। म्हणून यावेळेला मी रेनकोटचं वाटप केलं आहे। तसं दरवर्षी मी काही ना काही देतच असतो। वर्धापन दिन म्हणजे असा नुसताच वर्धापन दिन नसतो, त्यानिमित्ताने आपल्या पत्रकारांना काहीतरी देणं लागतो, मी या समाजाचं देणं लागतो, पत्रकारांचं काहीतरी मी त्यांचा सहकारी म्हणून त्यांना दिलं तर तेही मला चांगली साथ देतात, म्हणून मी सर्व पत्रकारांना काहीतरी देत असतो, हाच एक उद्देश समोर ठेवतो आणि आज हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे झाला। त्याचप्रमाणे कीर्ती ट्रॅव्हल्सचे मालक चेतन म्हात्रे यांनी मला सांगितलं होतं की दरवर्षी आपल्याला दिवाळी स्नेहमिलन निमित्ताने मिठाई देतात, तर त्यांनी मला सांगितलं की काका कधी कार्यक्रम आहे तेव्हा त्यांनी मिठाई देईन, व तेव्हा तो आज योग आला आणि त्यांची मिठाई आपण सर्व पत्रकारांना दिली, म्हणून दिवाळी स्नेहमिलनही आज कार्यक्रम झाला
आणि सर्व जाती धर्माचे पत्रकार एकत्र येऊन आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला, त्याचा मला खूप आनंद होतो. पाटील साहेब, नेमकं का साहेब, भिवंडी शहर असो की भिवंडी ग्रामीण असो, सर्व पत्रकार एकत्र येतात, परंतु त्यांच्या आपसामध्ये जेही दुजाभाव असतील, परंतु किशोर पाटील यांचा कार्यक्रम असला किंवा किशोर पाटील यांचं नाव आला की सर्व पत्रकार एकत्र येतात. याच्याबद्दल देखील काय सांगणार? तेच एक विशेष आहे. अनेकता में विशेषता यही हमारी खासियत है असं बोललं जातं. म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व धर्माच्या पत्रकारांना मी सोबत घेऊन काम करतो, कारण त्यांना मी कधीच भेदभाव करत नाही. सगळे आपण एकच आहोत असं समजतो, म्हणून ते माझ्याजवळ नेहमी येत असतात आणि हा कार्यक्रम यशस्वी होतो.